Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मित्रांनो, निवडणुकीचा पहिला टप्पा देशाचा पार पडलाय, दुसरा टप्पा पार पडलाय, आता तिसरा टप्पा लवकरच पार पडला जाईल आणि ती आपली बारामती लोकसभा मतदारसंघाची 7 तारखेला सकाळी 7 ते 7 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. उन्हाची तीव्रता आहे, लोकांना त्रास होता कामा नये. माझ्या आधी बोलत असताना उमेशनी, रुपालीनं, आमच्या बाकीच्या समाजांनी काही इथं भूमिका मांडली. कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आपण सगळे आला. उमेशने त्याचा उल्लेख केला की बहुतेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढते, परंतु सोलापूर एक असं शहर आहे, जरी ते बॉर्डरवरचं असलं तरी पाण्याच्या समस्या तिथं म्हणाव्या अशा सुटल्या नाहीत. रोजगार जो मिळायला पाहिजे तेवढा रोजगार तिथं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपलं स्वतःचं जीवन जगण्याच्या करता बहुतेक सोलापूरकर पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये येतात आणि स्वतःचे संसार थाटतात. आपल्यातले पण समोर बसलेले काही कामाधंद्याच्या निमित्तानं, काही नोकरीच्या निमित्तानं, काही व्यवसायाच्या निमित्तानं आलेत. काहींनी काही व्यवसाय अतिशय चांगले केलेले, त्याच्यातनं ते 2 पैसे कमवत आहेत. काही जण तिथं संघर्ष करतायत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याचा प्रयत्न करतायत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता निवडणूक म्हणल्यानंतर मतदाराला त्याचा मान सन्मान हा दिला पाहिजे. तुम्ही मतदार म्हणून म्हणाल की बाबा आम्हाला काय फरक पडणार आहे, कुणी खासदार झालं काय, आमदार झालं काय, किंवा इतर ठिकाणी नगरसेवक, नगरसेविका, JP सदस्य, तालुका पंचायत सदस्य झालं तर काय, आमच्यात काय फरक पडणार आहे. मित्रांनो, ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा तुमच्या एकंदरीत जीवनावर होत असतो. एक तर तुमच्या माझ्या देशाचा 135 कोटी जनतेचा, 40 कोटी जनतेचा कारभार, एवढा मोठा आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये असलेले 18 पगड जाती, 12 बलुतेदार, हे सगळे जाती धर्माचे लोक, प्रत्येकाचे सण वगैरे वेगवेगळे, प्रत्येकाची काही गोष्टी वेगवेगळ्या आणि त्या प्रकारे सगळे काम करत असतात. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आपल्याला सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय उत्तम संविधान आहे. घटना चांगली बाबासाहेबांनी दिली, विचार चांगले बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेब अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार तज्ज्ञ अशा प्रकारची व्यक्ती होती. पण बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान, दिलेला घटना, ह्या सगळ्याच्या बद्दल काही ना काही विरोधक बोलण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या तमाम सोलापूरकरांना सांगेन, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन की बाबांनो, हे साफ चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे. देशाचे पंतप्रधान उद्याच्या 29 तारखेला रेसकोर्सला संध्याकाळी 5 वाजता सभा घ्यायला येणार आहेत. त्यांचा मुक्काम त्या दिवशी पुण्यामध्ये आहे. माझी तुम्हा सोलापूरकरांना विनंती आहे की त्या दिवशी जरा वेळ काढून संध्याकाळी 29 तारखेला 4 वाजेपर्यंतच रेसकोर्सच्या मैदानावर या आणि मोदी साहेबांचे विचार पण ऐका. आज देशामध्ये 80 कोटी गरिबांना मोफत धान्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी साहेबांनी घेतलाय. गरीब वर्गाला परवडावं, त्यांना बोजा जास्त त्यांच्यावर येऊ नये म्हणून 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय हा मोदी सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. गॅस सिलेंडर त्या बाबतीमध्ये दिलेलेच आहेत. आमच्या शेतकऱ्याला 6,000 ते आणि 6,000 आपलं युतीचं सरकार 12,000 रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करतो. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधारची रक्कम वाढवली आहे, श्रावणबाळ योजनेची रक्कम वाढवलेली आहे, 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण दरवर्षी तुमच्या कुटुंबाच्या करता काही औषध पाणी आणि ऑपरेशन करायची म्हटलं तर ते देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने पण घेतलेला आहे, केंद्र सरकारने पण घेतलेला आहे. मगाशी सांगितलं तसं महिलांना 50% बसच्या तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे. समजा इथून सोलापूरला जायला तुम्हाला 200 रुपये लागत असतील, पुरुष मंडळींना तर महिलांना फक्त 100 रुपयेच लागणार. अशा प्रकारे तिथं एक दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी
आपल्या देशातल्या नागरिकांच्या करता, आपल्या महाराष्ट्राच्या करता, तुमच्या करता मोदी साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मोदी साहेबांनी जगामध्ये तुमच्या माझ्या देशाचा नावलौकिक वाढवलेला आहे। आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाच्या देशांचा बदललेला आहे। त्याच्यामध्ये जर मोदींनी शब्द टाकला तर अनेक बाबतीमध्ये परदेशातनं पण आपल्याला मदत होत असते। अशी कितीतरी उदाहरण मध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपले मुलं तिथं मेडिकलला शिकायला मुलं मुली गेली होती, त्यांना आणताना अडचणी येत होत्या, परंतु त्या अडचणी दूर केल्या मोदी साहेबांनी आणि त्यावेळेस युद्ध काही काळ थांबून ती आपली विमानं पाठवून त्या मुलांना मुलींना भारतामध्ये सुरक्षित आणलं। हे कुणामुळे घडलं? हे मोदी साहेबांच्यामुळे घडलं, नाहीतर ती मुलं मुली अडचणीत आली होती। आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला पैसा लागतो, वर्ल्ड बँकेचा पैसा, वर्ल्ड बँक जगाला पैसा देते, आपल्यालाही पैसा लागला तर केंद्र सरकारची मदत लागते। जपान गव्हर्नमेंट पैसा देता अर्ध्या टक्क्या व्याजाने, केंद्र सरकारची मदत लागते। त्याच्यामुळे लोकसभेमध्ये निवडून जाणारा उमेदवार हा फार महत्त्वाचा असतो। केंद्र सरकारच्या सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार जर गेला तर मी आज राज्याचा निधी आपल्या या परिसरामध्ये आणण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये करतोय, परंतु त्याला मर्यादा आहे। त्याकरता केंद्राची जोड आली तर आणखीन आपला विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय राहणार नाही। मेट्रो असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे प्रकल्प असतील, विमानतळ नवीन निर्माण करण्याचा प्रश्न असेल, टर्मिनल नवीन करण्याचा प्रश्न असेल, रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण असेल, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय असेल, अशा बंदरं नवीन करण्याचा निर्णय असेल, गुंतवणूक आपल्याकडे येण्याचा निर्णय असेल, जीडीपी आपल्याकडचा वाढवण्याचा निर्णय असेल, आर्थिक सुबत्ता आपल्यामध्ये आणण्याचा निर्णय असेल, किंवा आज जगामध्ये तुमची माझी अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे, ती 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे। म्हणून आपल्याला त्यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। त्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 7 तारखेला सुनेत्रा पवार आणि त्यांच्या नावाच्या पुढे घड्याळाचं चिन्ह, ते घड्याळाचं चिन्ह छापण्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम तुम्हाला करायचं आहे। अजिबात तुम्ही दुसरा विचार करू नका। विरोधकांनी त्यांच्या काळामध्ये तशा पद्धतीने कुठंच मदत केली गेली नव्हती। 15 वर्ष आपले खासदार निवडून जातात, त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांना विचारा की 15 वर्षात केंद्राचं काय काम बारामती लोकसभा मतदारसंघाकरता आलं। नुसती भाषणं केली म्हणजे काय तुमचे पोटापाण्याचे प्रश्न सुटत नाहीत। त्याकरता कारखानदारी आली पाहिजे, त्याकरता तुम्ही ज्या भागात येतात त्या भागात पण गुंतवणूक झाली पाहिजे। आज तुमच्या सोलापूर जिल्ह्यातनं तानाजीराव सावंत असतील, आमचे नवले असतील, काटकर असतील, त्याच्यामध्ये डॉक्टर सुधाकर जाधवर असतील किंवा जगताप असतील, अशा अनेक ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यातून खूप मोठा बदल ह्या संस्थांच्या माध्यमातून ह्या सगळ्या मान्यवरांनी करण्याचा प्रयत्न केला आहे। पिढी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यातनं त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल, त्यामधनं एक लोकांच्या सर्व जाती धर्माच्या मुलांना तिथं चांगलं शिक्षण कसं देता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातनं येऊन ह्या लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे। काही आपल्या बीडच्या सोलापूरच्या माढा तालुक्यातनं आले असतील, काही पंढरपूरच्या परिसरामधनं आलेले असतील। शेवटी एकाच भागामध्ये बसून प्रश्न सुटत नाहीत, जिथं जाऊन प्रश्न सुटतील तिथं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पंतप्रधानांनी 370व कलम रद्द केलं, त्यामुळं आता जगात आपल्या देशातनं कुणी जाऊन जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकतं। हे धाडस कधी काँग्रेसने दाखवलं नाही। काँग्रेसने कधी अशा प्रकारचे निर्णय घेतले नाही जे अतिशय मजबूतीनं धाडसानी मोदी साहेबांनी घेतलेले। म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। त्याकरता सुनेत्रा पवारांना आम्ही उभं केलेलं आहे। त्यांच्या कामाच्या बद्दल मगाशी रुपाली चाकणकरांनी सांगितलं, मी त्याचा पुन्हा
पुनरुल्लेख करू इच्छित नाही, पण त्या उद्या लोकसभेमध्ये गेल्या तर त्यांच्या मार्फत, मोदी साहेबांच्या मार्फत, अमितभाईंच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राला, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला अधिकचा निधी आपल्याला आणता येईल. आपल्याला काही मोठे मोठे प्रकल्प पाण्याच्या बद्दल, आता तुमचं सोलापूर जिल्ह्याचं बऱ्याच गोष्टी उजनी धरणावर अवलंबून आहे. उजनी धरण भरलं तर सोलापूरचं भलं होतं, नाही भरलं तर प्यायच्या पाण्याची पंचायत होते. आज तुमच्याकरता टेंबूचं पाणी पार सोलापूर जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी सुधारणा आम्ही करतोय, कारण जिथं तुमचा रब्बीचा जिल्हा आहे, पाऊस जून जुलैमध्ये पडत नाही, त्याच्यामुळं ती ओळख रब्बीचा जिल्हा, परतीचा पाऊस आपल्याकडे पडतो. त्याच्यातनं ज्वारी हे आपलं महत्वाचं पीक आहे. आता उजनीमुळं, काही टेंबूच्या पाण्यामुळं ऊसाची शेती तिथं वाढलेली आहे, तिथं द्राक्षाची शेती वाढलेली, द्राक्षाच्या बागा वाढलेल्या आहेत, डाळिंबाच्या बागा वाढलेल्या आहेत. काही लोक फार कष्टाने शेती आणि डाळिंब आणि द्राक्ष पिकवतात, जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवतात, काही काही कोटी रुपये कमवतात. उन्हाळ्यामध्ये त्या बागा जगवण्याच्या करता कधी वेळ पडली तर टँकरनी पाणी घालतात. मागं ज्यावेळेस दुष्काळ पडला होता 72ला, त्यावेळेस सगळ्यात जास्त रोजगार हमीच्या कामावर जाणारा कुठल्या जिल्ह्यातला मजूर होता तो माझ्या सोलापूर जिल्ह्यातला होता. ही आपली सोलापूर जिल्ह्याची ओळख आपल्याला पुसायची, त्याकरता आपल्याला बदल करायचे, म्हणून केंद्राची मदत पाहिजे. आज तुमच्या माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि मी, आम्ही सतत काम सकाळपासून करतोय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं सांगतोय. महिलांचा पण मान सन्मान प्रतिष्ठा कशी वाढेल हाही प्रयत्न आमचा आम्ही करतोय. पण त्याकरता आपला निधी हा जरा अपुरा पडतोय, म्हणून आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे. मगाशी मी सांगितलं, अजून कुठल्या मार्गाने आपल्याला त्या भागामध्ये पाणी नेता येईल. शिवाराला पाणी द्यायच्या ऐवजी ठिबकद्वारे त्या पिकाच्या मुळाला पाणी दिलं तर पाण्याची बचत होणार आहे. कॅनॉलनी पाणी द्यायच्या ऐवजी बंद पाईपलाईन मधनं पाणी दिलं तर डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे. आणि तिथं पाणी आलं तर निश्चितपणे तिकडनं जी लोक इकडे स्थलांतरित होतात ते स्थलांतर थांबणार आहे. मगाशी उमेशने सांगितलं तसं तिथं लोकसंख्येला एक कमी व्हायला आळा बसणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात, आणि त्या करायच्या म्हटलं तर मजबूत नेता देशाचा प्रमुख असला पाहिजे. दुसरा असा कुठलाही प्रमुख नेता देशाला अतिशय गतीनं पुढे घेऊन जाईल असं आपल्याला दिसत नाही. राहुल गांधीजींना पण मर्यादा आहेत. गेले 15 वर्ष ते ज्या भागातनं निवडून येत होते त्याच्यामध्ये त्यांना तिथल्या लोकांनी पाडलं. अमेठी मतदारसंघामध्ये ही वस्तुस्थिती आहे. जर त्यांनी काम केलं असतं तर त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या वडिलांना निवडून दिलं, आईला निवडून दिलं, मग यांना का पाडलं? ते केरळमध्ये गेले, वायनाडला, आणि त्या कोपऱ्यातनं निवडून आले. नेता असा असावा लागतो, पंतप्रधान असा असावा लागतो तो देशात कुठल्याही भागातनं निवडून येऊ शकेल. नरेंद्र मोदी साहेबांचा राज्य आहे गुजरात. ते गुजरातमधनं उभे राहत नाही, ते उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये उभे राहतात. आणि वाराणसीचे लोक लाखोच्या मताधिक्याने त्यांना निवडून देतात. त्यांनी वाराणसीमध्ये प्रचंड बदल केलेला आहे. तिथं लोकांना रोजगार दिलेला आहे. देशामध्ये तशाच पद्धतीनं मोठ्या मोठ्या कंपन्या जगातल्या आणण्याच्या करता ते प्रयत्नशील आहे. टेस्ला कंपनीच्या प्रमुखाशी मध्ये चर्चा केली आणि त्यांना आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करायला त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने ती कंपनी गुंतवणूक करते. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे.
जर उद्याच्याला तुम्ही चूक केली तर त्याची जबरदस्त किंमत तुमच्या पिढीला पुढच्या मोजावी लागेल. म्हणून आज सोलापूरवासियांचा, सोलापूरकरांचा हा जो काही स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे, त्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. जात पात, नातं गोतं फार काही उपयोगाला येतं अशातला भाग नाही. जर उपयोगाला येत असतं तर कशाला सोलापूर पासून इकडे तुम्हाला यावं लागलं असतं? तिथं मदत झाली नसते. ही बाब देखील सोलापूरकरांनो आपण सगळ्यांनी या आजच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आता मोदी साहेबांनी तुम्हा महिलांना 288 आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात जागा आहे, 96 जागा 288 सोडून आमच्या महिलांना 2029 पासून दिलेल्या आहेत. देशामध्ये 543 जागा निवडून जातात, त्याच्यात 543 सोडून 181 जागा देशात महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यात आपल्या पण महाराष्ट्राला 16 जागा मिळणार आहेत. म्हणजे 48 जागा सोडून 16 अधिक महिला माझ्या महाराष्ट्रात निवडून जाणार आहेत. ते त्यांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडतील ना. त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या तिथं, जिथं कायदा बनतो, जिथं त्या ठिकाणी निर्णय होतात, जिथं भारताचं राजकारण तिथं घडतं, जिथं भारताला वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा कुठं किती पुरवायचा याबद्दलचा अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जातो, त्या ठिकाणी आपण महिलांना पाठवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या दूरच्या दृष्टीतनं झालेलं आहे. ह्या पण गोष्टीची आपण निश्चितपणे जाण ही मित्रांनो त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व ठेवलेलं आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जो विचार मांडलेला आहे त्याच विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे. पण विकासाच्या करता आम्ही मोदी साहेबांना साथ दिलेली. भारत देश प्रगतीपथावर जावा, जगामध्ये भारताचा आणखी नावलौकिक वाढावा, भारताकडे बघण्याचा जगाच्या दृष्टिकोन हा एक चांगला व्हावा, याकरता आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलेलो आहे. 500 वर्ष जे राम मंदिर होऊ शकलं नव्हतं, मधी तर कितीतरी वर्ष कोर्टात मॅटर होती, तो निकाल लावून राम लल्लाचं मंदिर तिथं अयोध्येला बांधण्याचा महत्वाचा निर्णय हा मोदी साहेबांच्यामुळे झालेला आहे. अशा अनेक बाबी जिथं कुठं शेतकऱ्याला अडचणी त्याकरता शेतकऱ्याच्या मदतीच्या करता ते धावून जातात. आम्ही शेतकऱ्याला आता 1 रुपयात पीक विमा उतरवायला निर्णय घेतलेला आहे. बाकी पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरतंय. चांगलं बियाणं आणून माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. मोदी साहेबांनी गेले 3 वर्ष सातत्याने तुमच्या शेतकऱ्याचा ऊसाचा FRP हा वाढवला. आमचा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून जे जे महत्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते त्यांनी घेतले. आपल्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता तो संपूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय आणि परत शेतकऱ्याला ऊसाचा दर देताना जरी FRP पेक्षा जास्त दर दिला तरी त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मोदी सरकारने घेतलेला आहे. अशा कितीतरी बाबी मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगू शकेन, परंतु आपल्याला पुढचे पण काही कार्यक्रम आहे. माझी आपल्याला सगळ्यांना अतिशय या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहेच आहे. परंतु या मेळाव्याच्या करता आमचे तिथं दिलीप नवले असतील किंवा संजय हाके पाटील, समाधान काळे आणि इतर असंख्य सहकारी मित्रांनी पुढाकार घेऊन एवढ्या महिलांना आणि पुरुष मंडळींना बोलवलं. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की इथून पुढे काम करत असताना मतदान 7 तारखेला आहे.
ते 7 तारखेला मतदान असल्यामुळं तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. काही वेगळ्या प्रकारे आमिष दाखवण्याचा प्रयत्न पण काही जण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला मोदी साहेबांचं सरकार त्या देशामध्ये आलं पाहिजे. म्हणून आपल्याला उद्याच्याला मतदान करायचंय आणि ते घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून करायचंय. मी आपल्याला विश्वास देतो त्याच्यामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता आज मेळावा घेतला, परत अजित पवार आपल्याला भेटणार नाही असं सोलापूर वासियांनी समजू नये. मी दर आठवड्याला एक दिवस पुण्याच्या करता सर्किट हाऊसला किंवा काउन्सिल हॉलला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये असतो. त्यावेळेस तुम्ही तुमचे काही अडीअडचणी प्रश्न सार्वजनिक आणले किंवा कुठं तुम्ही सोलापूरहून इथं येत असताना आल्यानंतर कोण तुमच्यावर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तुमची फसवणूक करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्याकडनं खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल, कसलंही काम असेल तर तुम्ही मला सांगा. पोलिसांना कुठं काही सांगायचं असेल तर मी पोलिसांना आदेश देऊ शकतो. इतरांना कुणाला काही सांगायचं असेल तर इतरांना पण मी बोलू शकतो. पण तुमच्याकडनं चूक झाली नाही पाहिजे. नाहीतर तुम्ही पण हातात कायदा घ्यायचा आणि काहीतरी चुकीचं करायचा आणि म्हणायचं आता अजित पवार वाचव आम्हाला. मी वाचवणार नाही. तुमच्याकडनं कायदा हातात घेता कामा नये. तुमच्यावर अन्याय झाला, तुम्हाला काही दवाखान्याच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात काही मदत लागली, तुम्हाला आणखीन काही तुमच्या मुलाला मुलीला कुठला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय आणि कॉल आलाय म्हणून आमच्यासारख्यांनी सांगितल्यानंतर त्याचा तिथं नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. अशा प्रकारची जी कामं असतात त्या कामाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला मदत निश्चितपणे करेल. बाकीचे तर सोलापूरची मंडळी इथं बसलेली आहेच, त्यांच्या मार्फत आला तरी माझी काय हरकत नाही, डायरेक्ट आला तरी माझी काय हरकत नाही. ह्या पद्धतीनं आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवूया. आणि तुम्ही आता पुणेकरच झालेला आहात. आम्ही पुणेकरांनी कधी भेदभाव केला नाही. आम्ही पुणेकर तसं बघितलं तर संख्येने कमी, बाहेरचेच लोक पुण्यामध्ये आता जास्त आले. परत जिल्ह्यातले आलेत, पुणे शहराच्या बाहेरच्या तालुक्यातले आलेत, पर राज्यातले आलेत, परदेशातली पण मुलं मुली इथं शिकायला येतात. अशा पद्धतीनं हे पुणे शहर सगळ्यांना सामावून घेतं, सगळ्यांना आपलंसं मानतं, सगळ्यांना योग्य पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतं. आणि त्याच्यात महायुती हे कुठं कमी पडत नाही. आमचाही त्याच्यामध्ये, मी पालकमंत्री यांना त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या सभेच्या निमित्तानं घ्यावी आणि एक चांगल्या प्रकारे सोलापूरकरांचा स्नेह मेळावा इथं आयोजित केल्याबद्दल संजय हाके पाटील, समाधान काळे आणि नवले परिवाराने पण त्याच्यामध्ये काही मदत केली, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला पण स्वागतही करतो आणि आपले पण आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.